95% निधी टेंबूला हा पतंगरावजी कदम साहेबांच्या कारकिर्दीत मध्ये आलेला आहे. हे बघा, त्यांनी विकास काम काही केलं नाही. लोकांच्या सुखदुःखात ते सहभागी नसतात. कधी कुणाच्या मदतीसाठी धावून जात नाही. नुसतं निवडणूक लागली की 4-3 महिने जागा व्हायचं आणि लोकांमध्ये काहीतरी टामटीम करायचे. ह्याच त्यांचा गेले अनेक वर्ष धंदा आहे. पण आता लोक जागृत आहे. आता ही फसवी लोक आहेत. ऊसाचा दर दिला नाही. नमस्कार, मी पंकज महाडिक. SSM न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. यातच वारंवार चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे पलूस कडेगाव मतदारसंघ. गेल्या अनेक वर्षांपासून स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा हा बालेकिल्ला मानला जात होता. त्यानंतर या ठिकाणी डॉक्टर विश्वजित कदम हे या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. मागच्या काही कार्यकाळामध्ये त्यांनी राज्यमंत्री पदाची देखील भूमिका पार पाडली आहे. आता पुन्हा एकदा या मतदारसंघातून ते काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवत आहेत आणि आज त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर या संदर्भात आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. बाळासाहेब, नमस्कार. नमस्कार. महत्वाचा सगळ्यात पहिला प्रश्न, आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय, लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, तर काय भावना आहेत? गेल्या 45 वर्षापासून जे कदम कुटुंबाचं नातं पलूस कडेगावातल्या सर्वसामान्य लोकांशी, पलूस कडेगावच्या मातीशी आणि खास करून स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी जे त्यांच्या व्यक्तिमत्वातून, कर्तृत्वातून जे काम या पलूस कडेगावमध्ये केलेलं आहे, ते कृषी क्षेत्र असेल, सहकार, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रांच्या माध्यमातून पलूस कडेगावातल्या लोकांशी एक भावनिक नातं हे साहेबांच्या माध्यमातून कदम कुटुंबाने जोडलेलं आहे. आणि त्या नात्याची जाण ठेवत पुढं तोच विचारांचा वारसा पतंगरावजी कदम साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आता मी मोहनराव कदम दादांच्या मार्गदर्शनाखाली चालवत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण जी आज उत्स्फूर्त गर्दी पाहिली आहे, माझं 6 वर्षाच्या केलेल्या कामाची ही पोचपावती आहे असं मी म्हणलं तर निश्चितच ते वावगं ठरणार नाही. आज स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांची तुम्हाला उणीव जाणवते का? निश्चितपणे एक मुलगा म्हणून दर दिवसाला ती जाणवते. प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगात जाणवते. लोकांचे प्रश्न सोडवतानाही जाणवते. परंतु लोकांकडूनही कदम साहेबांच्या अनेक जुन्या भावनिक आठवणी ऐकायला मिळतात. आणि म्हणून ते आठवण ही सातत्याने येते. ही पोकळी न भरून येणारी, परंतु गेल्या काही वर्षात आज लोकांनी जे मला भरभरून प्रेम दिलंय, साथ दिली, त्यातून लोकांनी आता विश्वास बसला आहे की विश्वजित कदम पतंगरावजी कदम साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आज लोकांचे प्रश्न खंबीरपणे सोडवतोय. आता तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून फक्त मतदारसंघातच नाही तर राज्य पातळीवर देखील नेतृत्व करताय, तर प्रचाराचे प्रमुख मुद्दे काय असतील? मूळ मुद्दा असा आहे की पलूस कडेगाव हे ग्रामीण भाग आहे. बहुतांशी इथे शेतकरी आहेत. पलूसमध्ये MIDC मोठी आहे आणि ह्या दृष्टीने पलूसमध्ये शिक्षण सहकाराच्या माध्यमातून आम्ही कारखाना उत्तम चालवला आहे. ऊसाचा दर डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखान्याकडून उत्तम दिला आहे. आता तरुण पिढीचा रोजगाराचा प्रश्न आहेच. बहुतांशी तरुणांना आता आम्हीच आमच्या संस्थांमधनं रोजगार उपलब्ध करून दिला आहे. म्हणजे आता उच्च शिक्षित किंवा कमी शिकलेली लोक आहेत, त्याची एक व्यवस्थित सांगड घालून इतरही क्षेत्रात त्यांना कशी संधी देता येईल ह्याच्याही गांभीर्याने विचार करणारे. सार्वजनिक प्रश्नांमध्ये काही विषय जलसंधारणाचे, शारपड जमिनीचे असतील, काही प्रश्न असतील. लाडकी बहीण योजना जी माहिती सरकारनं आणली, ही अनेकांचं मत आहे निवडणुकीच्या तोंडावर आणली, तर त्या संदर्भात काय सांगा? प्रश्न असा आहे की लाडकी बहिणीची आठवण त्यांना महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर झाली. आणि जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीचे 48 पैकी 31 खासदार निवडून आले, तेव्हा कुठेतरी या सरकारला वेळ मिळाला की आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांवर आणि विशेष करून स्त्रियांवर, भगिनींवर काहीतरी लक्ष केंद्रित करायला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की ही योजना कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकारने गेल्या 2 वर्षापासून राबवली, तेलंगणामध्ये गेल्या 2 वर्षापासून रेवंत रेड्डीजी राबवली.
आणि त्याचीच कॉपी करण्याचा प्रयत्न हे आता महायुती सरकार करत आहे. शेवटी महिलांना पैसे मिळत असतील, आम्हाला त्यात आनंद आहे. परंतु पतंगरावजी कदम साहेबांनी हे गेले 30-35 वर्ष महिलांना शिक्षण देऊन महिलांना स्वावलंबी केलं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची त्यांच्यात ताकद मिळवून दिली. आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा 33% आरक्षणापासून ते महिलांना सबलीकरणाच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. हे इतिहास त्याला साक्ष आहे. यालाच कनेक्टेड प्रश्न आहे. लाडकी बहीण जरी राज्यात सुरू असली तरी राज्यात वारंवार महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल देखील जे वक्तव्य झालं त्याकडे कसं बघताय? नाही, मुळात म्हणजे महायुती सरकार किती ढोंगी आहे लक्षात येतं. एकीकडे तुम्ही बहिणींचा, स्त्रियांचा आदर करतो, सन्मान करतो असं नाटक करताय, आणि दुसरीकडे आज बाळासाहेब थोरात साहेबांसारख्या एक ज्येष्ठ महाराष्ट्रातले 35-40 वर्ष ज्यांनी आमदारकीपासून राज्याचे मंत्रिपद भूषवलं, एका पक्षाचं प्रांताध्यक्षपद भूषवलं, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्रातलं एक प्रतिष्ठित कुटुंब आहे. आज त्यांची कन्या, आमची भगिनी, आज त्यांच्या वडिलांसाठी दिवस रात्र फिरत आहे. आणि अशा आमच्या भगिनीवर अशा पद्धतीने गलिच्छ आणि घाणेरड्या पद्धतीने भाजप जर या ठिकाणी काय आरोप प्रत्यारोप करत असेल तर आम्ही ते खपून घेणार नाही. मग आमच्या या भगिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांच्या संरक्षणासाठी उभा महाराष्ट्रातले लोक उभे राहतील. महाराष्ट्रामध्ये असलं भाजपची घाणेरडी संस्कृती कधी महाराष्ट्र स्वीकारणार नाही. आम्ही ज्यावेळी मतदारसंघात लोकांशी संवाद साधत होतो, काँग्रेसच्या किंवा आणखी काही लोकांच्या भावना होत्या की आम्हाला मतदारसंघात विकास कामं देखील भरपूर झालेली आहेत, मात्र आमची एकच मागणी आहे बाळासाहेबांकडे की आम्हाला या मतदारसंघात एखादं घटना घडली तर एखादं मोठं हॉस्पिटल असावं. तर या संदर्भात पुढील काही काळात निर्णय होऊ शकतो का? येणाऱ्या काळात निश्चितपणे भारतीय हॉस्पिटलची एक भव्य अशी शाखा या कडेगावच्या परिसरात कुठेतरी मी उभी करणार आहे. आणि ते माझंही स्वप्न आहे, साहेबांचंही स्वप्न होतं, आणि पुढील 5 वर्षाच्या कार्यकाळात ते मी हाती घेणार आहे. सांगली पॅटर्नची चर्चा संपूर्ण देशभरात गाजली आणि त्या राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर आजही विधानसभेच्या काही जागांवर ज्यावेळी काँग्रेसला जागा मिळत नाहीत किंवा संघर्ष करावा लागतोय त्यावेळी लोकांच्या मनातून भावना येते की हा सांगली पॅटर्न आपल्यासुद्धा मतदारसंघात राबवला पाहिजे. तर असा काय पुन्हा एकदा सांगली पॅटर्न होऊ शकतो का महाराष्ट्रात? नाही, मुळात एक तर महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक जागा महत्त्वाच्या आहेत. सांगली पॅटर्न आम्ही जे लोकसभेत केला त्याचं कारण म्हणजे ती सांगली जिल्ह्यातल्या लोकांची भावना होती, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना होती. ही वेळ खरं आमच्यावर यायला नको होती, कारण काँग्रेसचा हा बालेकिल्ला होता. काँग्रेसची जागा काँग्रेसलाच मिळणं अपेक्षित होतं. परंतु येणाऱ्या विधानसभेत सुद्धा प्रत्येक विधानसभेत काही पक्षांचं प्राबल्य असतं, तिथं कार्यकर्त्यांचा एक संच असतो, लोक तिथल्या पक्षाचे कुठल्या ते विचारधारा मानत असतात. त्याचा सन्मान राखला पाहिजे मित्रपक्षांनी, त्याची भावनाचा कदर केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी ती कदर करत योग्य उमेदवार योग्य पक्षाच्या माध्यमातून योग्य पक्षाला संधी दिली पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. परंतु तरीसुद्धा सांगली पॅटर्नच्या बाबतीत मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकीत कुणी हा प्रयोग करू नये. महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्या सगळ्या आमदार निवडून आले पाहिजे. टेंबू, ताकारी यांसारख्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून वारंवार ही योजना कुणी आणली किंवा कार्यान्वित केली या संदर्भात मतदारसंघात आता सध्या चर्चा सुरू आहे. नाही, कुणी आणले म्हणजे ते पतंगराव कदम साहेबांनीच त्याची सुरुवात केली, त्याला निधी उपलब्ध करून दिला. साहेब 14 वर्ष मंत्री होते. 91 ते 94 साहेब पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. 99 पासून 14 महाराष्ट्राच्या कॅबिनेटले एक ज्येष्ठ सदस्य, ज्यांच्या शब्दाला किंमत होती, ज्यांच्या शब्दानुसार चालायचं मंत्रिमंडळ, अशा साहेबांचं धमक होती. 95% निधी टेंबूला हा पतंगरावजी कदम साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आलेला आहे. आणि म्हणून या बाबतीत कुणी अपप्रचार करतं. आणि मूळ मुद्दा असा आहे की 85ला साहेब आमदार झाले, 90ला साहेब मंत्री झाले, 95च्या 99च्या काळा करत 2-2 वर्ष 2 विधानसभेच्या सदस्यांना ह्या पुरुष कडेगावच्या मातीवर पण किती सभागृहात भाषणं केली टेंबूच्या बाबतीत, किती मंत्रिमंडळांपर्यंत फॉलोअप केला, किती पत्रव्यवहार केला, किती मंत्री या ठिकाणी किंवा त्या खात्याचा मंत्री पाटबंधारे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर वाच्यता केली, ह्याचा काहीच रेकॉर्ड नाही आहे. म्हणून नुसते आपले विरोधक काहीतरी टिमटमं वाचवतात
आणि दुर्दैवाने त्या काळात त्या परिस्थितीत थोडंसं लोकांना ते असं पटल्यागत झालं, पण आता लोकांना सत्य कळलेलं आहे. आता 2024च्या निवडणुकीत विरोधकांचं काय आव्हान वाटतंय का? हे बघा, त्यांनी विकास काम काही केलं नाही. लोकांच्या सुखदुःखात ते सहभागी नसतात. कधी कुणाच्या मदतीसाठी धावून जात नाही. नुसतं निवडणूक लागली की 4-3 महिने जागं व्हायचं आणि लोकांमध्ये काहीतरी टामटीम करायचे. ह्याच त्यांचा गेले अनेक वर्ष धंदा आहे. पण आता लोक जागृत आहेत. लोकांना लक्षात आले आता ही फसवी लोक आहेत. ऊसाचा दर दिला नाही. या ठिकाणी अनेक त्यांच्या कामगारांना पगार नाही आणि सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने फसवं राजकारण करून या पलुसकडे गावामध्ये ते चालणार नाही अशी लोकांची भावना आहे. विश्वजित कदम मतदारसंघात येताना हेलिकॉप्टरनं येतात किंवा राज्यभर दौरे करतात, अशी काही चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. त्याच्यात वाईट काय? दुखणं कुणाला आहे? दुखतंय कुणाला त्याच्यात? काय विरोधक म्हणत आहेत की- विरोधक काय म्हणतात त्याला मी कशाला किंमत देऊ? बरोबर आहे. जनसामान्य काय म्हणतात त्याला मी किंमत देईल. माझ्या लोकांच्या भावना काय त्याला मी किंमत देईन. माझ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, जर मी कुठे गेलो, पुणे, मुंबई, आज भारतीय विद्यापीठामध्ये 10,000 कुटुंब आहेत. ही शिक्षण संस्था 250 शाळा आणि कॉलेजेस आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात चालवतोय. त्याचबरोबर या ठिकाणी राज्याचा एक काँग्रेस पक्षाचा आज मला सोनियाजी, राहुलजींच्या आशीर्वादाने एक नेता म्हणून पाहिलं जातं आणि सार्वजनिक जीवनातही या जबाबदारी आहेत. पण काही असलं तरी माझा जीव हा पलूस कडेगावच्या मातीत लोकांमध्ये. सकाळी कुठे असलो तर संध्याकाळी मी माझ्या पलूस कडेगावच्या लोकांमध्ये असतो. हे लोकांना त्याची चांगली जाणीव आहे. 2024 नंतर या मतदारसंघात तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या स्वप्नात असं काय आहे जे या मतदारसंघात तुम्ही वेगळेपण करणार आहात? मी ते माझं विजन प्लॅन सांगणार आहे थोड्या दिवसात आणि ते पुढच्या 5 वर्षामध्ये हा मतदारसंघ हा हिंदुस्थानाच्या नकाशावर कसा पोहोचेल याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे. मध्यंतरीच्या काळात किंवा गेल्या अनेक वर्षांपासून खूप महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये गाजतोय, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. तुम्ही सुद्धा विधानसभेत या संदर्भात आवाज देखील उठवला होता. तर महाविकास आघाडीचं जर सरकार पुन्हा सत्तेत आलं तर या प्रश्नासाठी काय तुमच्याकडून प्रयत्न होतील का? निश्चितपणे माझ्याकडनं प्रयत्न होतील. मराठा समाजाला, धनगर समाजाला, मुस्लिम भावांना आरक्षण मिळालं पाहिजे. ते नियमाने झालं पाहिजे. ते फसवं नको. त्यात मराठा समाजाच्या आमच्या तरुणांना, धनगर समाजाच्या आमच्या तरुणांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी मी सभागृहात वारंवार भाषणं केली, माझं मत मांडलेलं आहे. याच्यात माझ्यात काही दुमत नाही. लवकरात लवकर सरकारच्या सत्तेवर केंद्र सरकारने सुद्धा त्याच्यात सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात कुणाचं सरकार आहे, कुठल्या विचाराचा हा विचार न करता त्यात आडमुठीची भावना न घेता मदत केली पाहिजे आणि आमच्या दोन्ही या तिन्ही समाजाला न्याय दिला पाहिजे. महाराष्ट्रातून बरेचसे उद्योग हे गेल्या काही वर्षांमध्ये गुजरातला गेले, तर आता महाराष्ट्रात म्हणजे अनेक तरुण बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काय प्रयत्न होतील? महायुती सरकार हे गुजरातच्या 2 उद्योगपतींचं नोकरदार सरकार झाले असं कधी कधी वाटतं. कारण की महाराष्ट्रात येणारे मोठमोठे उद्योग हे महाराष्ट्रामध्ये आणण्याचं हे सरकारचं कर्तव्य होतं. परंतु ते उद्योग गुजरातला गेले. महाराष्ट्रात उद्योग आले असते तर आमच्या हजारो लाखो तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मिटला असता. एक महाराष्ट्र पुन्हा औद्योगिक क्षेत्रात देशाच्या प्रगतीपथावर गेलं असतं. पण महाराष्ट्र आता हे शरण गेले या महायुतीच्या सरकारच्या मुळं गुजरातला आणि काही लोकांना असं केंद्र सरकारला असं दिसून येतं. हे दुर्दैव आहे मोठं. शेवटचा प्रश्न, आजच्या या निवडणुकीच्या माध्यमातून डॉक्टर पतंगराव कदम साहेबांची एखादी काय आठवण सांगू शकाल? कदम साहेबांनी नेहमी सांगितलं, विश्वजित, आपण शून्यातनं आलो, कष्टातून आलो, परिस्थिती बिकट होती, आयुष्यभर संघर्ष करावा लागला शिक्षणाचा. 60 वर्ष कष्ट घेतल्यानंतर भारतीय विद्यापीठ हे एक उच्च स्तरावरची शिक्षण संस्था आली आणि या सगळ्या संस्था उत्तम चालवायच्या, लोकांसाठी चालवायच्या, गोरगरिबांसाठी चालवायच्या आणि त्याच हेतूने आज मी काम करतोय. आठवणी तर बऱ्याच आहेत, पण साहेबांनी खूप काही शिकवलं आणि त्या शिकवणीवर आज पुढं काम माझं चालू राहील. तर हे होते राज्याचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांनी आपल्याशी खास चर्चा केली.